कैलास यात्रा माझ्या आयुष्यातील एक अद्भुत अविस्मरणीय परिक्रमा. मागच्या भागात आपण बघितले मी पूर्वतयारी करत होते. आज आहे भाग 3, श्रद्धा आणि विश्वास. कधीकधी आयुष्यात एखादा निर्णय असा असतो जो फक्त मन आणि श्रद्धेवर घेतला जातो. कैलास यात्रेची सुरुवात मात्र सोपी नव्हती. घरातूनच विरोध सुरू झाला होता. नवऱ्याला माझं जाणं अजिबात मान्य नव्हतं. खूप वाद झाले, भांडणं झाली, काही दिवस अबोला, धुसफूस, अनेक गैरसमज, पैशाची अडचण, विचारांमधली तफावत, अशा अनेक अडचणी समोर उभ्या होत्या. पण माझा निश्चय पक्का होता. काहीही झालं तरी यावर्षी मी कैलास यात्रेला जाणारच. पैशाची सोयही मला स्वतःलाच करायची होती. घरातून मदत मिळणार नव्हती. तरीही मनात श्रद्धा होती, भोलेनाथ मार्ग नक्की काढतील. माझ्यासोबत मोठी बहीण सुजाता, लहान बहीण स्मिता, तिचे मिस्टर आणि माझी मुलगी अनिशा. आम्ही सगळे तयार झालो आणि आमच्या यात्रेची सुरुवात झाली. घरातल्या अनेक अडचणींवर मात करत मी अनिशाची आणि माझ्या पैशाची सोय केली. 5-6 वर्ष मी पैसे साठवलेच होते. त्यातून माझ्याकडे पैसे होते म्हणून मी अनिशालाही तयार केलं आणि माझ्या बहिणीही तयार झाल्या. अशा प्रकारे आमची यात्रा तर नक्की झाली. अजूनही घरातला विरोध काही पूर्ण मावळला नव्हता, पण पर्याय नव्हता म्हणून परवानगी दिली होती. 10 सप्टेंबरचे तिकीट काढायचे ठरले. आम्ही 5 जण आणि माझा तो मित्र व त्याची बायको असे आम्ही 7 जणांचे एकत्र तिकीट काढणार होतो. सगळे मिळून एकत्र बसून ते तिकीट काढायचं ठरलं होतं आणि आम्ही एकाच फ्लाईटचे एकत्र तिकीट काढणार होतो. पण तिथेही इतका गोंधळ झाला. प्रत्येकजण आपापल्या लॅपटॉपवरून एकाच फ्लाईटचे तिकीट बघत असताना त्या 5 जणांचे एकत्र तिकीट निघाले आणि मी आणि अनिशा आम्हाला त्या फ्लाईटमधलं तिकीटच मिळालं नाही. सो आमच्या दोघींचं तिकीट वेगळं झालं. ते 5 जण मुंबईहून नेपाळगंजला जाणार होते आणि मला आणि अनिशाला मात्र पुण्याहून काठमांडू असं तिकीट मिळालं. आमच्या टूर मॅनेजर जो संजय पटेल होता त्याने सांगितलं होतं की व्हिसा मिळेपर्यंत काही खरेदी करू नका, कारण या यात्रेसाठी चीन, नेपाळ आणि तिबेट अशा 3 देशांचा ग्रुप व्हिसा लागतो. तो मिळाल्याशिवाय पुढचं काहीच नक्की नसतं. त्यामुळे आम्ही अजून खरेदी केली नव्हती. तोपर्यंत मधल्या काळात आमचे पर्युषण झाले. थोडंफार काय काय न्यायचं अजून भरपूर सारे व्हिडिओ बघून झाले. चर्चा करत होतो आणि एकदाचा त्या संजय पटेलचा निरोप आला की आपल्याला व्हिसा मिळाला आहे. असा निरोप आल्या आल्या आमची खरेदी चालू झाली. यात्रेसाठी 3 दिवसाला परिक्रमेत ट्रेकिंग करायचे होते. त्यामुळे वॉकिंग स्टिक्स, थर्मल्स, स्वेटशर्ट, पोंचू अशी खरेदी चालू झाली. भरपूर व्हिडिओज पाहून झाले. आधी जाऊन आलेल्या लोकांची बरीच चर्चा झाली. जय्यत तयारी करत होतो. खायसाठी प्रोटीन लाडू, ड्रायफ्रूट्स, थेपले, एनर्जी ड्रिंक अशी तयारी चालू झाली. फिजिकल तयारी पण चालू होती, कारण शारीरिक तयारी खूप गरजेची होती. 2 महिने मी प्राणायाम करत होते. पर्वती, तळजाई चढणे, टेकडी चढणे असा व्यायाम करत होते. 40-40, 50-50 मिनिट तर मी फक्त प्राणायाम करत होते, कारण आपण कैलास पर्वत म्हणजे 20,000 फूट उंचीवर जाणार होतो आणि तिकडे ऑक्सिजन खूप कमी असतो, म्हणजे अगदी 0 लेवल. तर त्यासाठी तुमची लंग्सची कपॅसिटी चांगली असणं खूप गरजेचं होतं. त्यामुळे मी कटाक्षाने 40-40, 50-50 मिनिट प्राणायाम करत होते. अशा प्रकारे मनाची, शरीराची, पैशाची सगळ्याच पद्धतीने सगळीच तयारी चालू होती आणि खूप उत्साहाने आम्ही आमच्या यात्रेच्या मोठ्या प्रवासाची वाट पाहत होतो. पुढच्या भागात बघूया यात्रेची खरी सुरुवात आणि आलेल्या अडचणी. थँक्यू सो मच. सपना शहा, पुणे.